टाइम चेंजेस, कॅरेक्टर चेंजेस, डेस्टिनी चेंजेस. फक्त कष्ट करावं लागतं, स्वतःवरती प्रचंड आत्मविश्वास ठेवला. प्रत्येक अपयश ही यशाची पायरी किंवा ब्लेसिंग इन दिस गाय जिष्टापत्ती म्हणून ठरवलं. नकारात्मक बोलणारे, नकारात्मक गोष्टी, निगेटिव्ह थॉट्स, डिप्रेशन ते सगळं बाजूला ठेवलं. कष्ट कष्ट आणि कष्ट एवढ्या एकाच मंत्रावर विश्वास ठेवला आणि गिव्हिंग समथिंग बॅक टू द सोसायटी, समाजाला आपण देणं लागतोय हे डोक्यात ठेवलं आणि अभ्यास केला आणि यश मिळालं. सो गुड आफ्टरनून गायज, वेलकम बॅक टू अ चॅनल. कशा सगळे मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. हा व्लॉग सरळ चालू करतो आहे बाहेरून, म्हणजे गाडीवरून व्लॉग सध्या चालू करतो आहे. आपण चाललो आहे कुठे? तर आपण चाललो आहे नडाळला, चौकला बेसिकली. कर्जत म्हणजे रूट समजवतो तुम्हाला. आपण चाललो आहे नडाळ पंचायतन टेम्पलला. माझ्यासोबत राहुल आहे. राहुलचा प्लॅन आहे, राहुलने बघितलं नाही आहे. मी पहिले पण जाऊन आलो आहे तिकडे, आपले व्हिडिओज पण आहेत चॅनलवरती, पण राहुल गेला नव्हता. तर राहुलची इच्छा होती तिकडे जायची. म्हटलं चला जाऊया. घराचं काम चालू आहे म्हणून घरून व्लॉग चालू नाही केला, डायरेक्ट गाडीवरूनच व्लॉग चालू करतो आहे. सो आता जाऊया. इकडनं नडाळ मंदिर पडतो चौकला. चौक कुठं आलं? तर चौक आलं आपला ओल्ड मुंबई पुणे हायवेवरती चौक आलं. तिकडे नडाळ एक स्पॉट आहे, गाव आहे, तिकडे मंदिर बांधलं आहे आपलं जेम म्हात्रेंचं. ते त्यांनी बिल्ड केलं आहे मंदिर. पंचायतन टेम्पल आहे बेसिकली. आता इकडे ट्रॅफिक. जाऊया पहिला गाडीत फ्यूल घेऊया. आणि गाडीत फ्यूल कमी आहे ना, तर गाडीत फ्यूल पण घेत आहे. गाडीत फ्यूल घेऊया आणि पुढे आपली जर्नी कंटिन्यू करूया. राहुल आहे माझ्यासोबत. राहुलला मी बोललो की एकच गाडी घेऊन जाऊया, पण नाही, त्याला पण गाडी चालवायची इच्छा आहे. तर मग त्याला पण घेतलं सोबत. त्यांनी पण गाडी घेतली सोबत म्हणजे. आणि थोडीशी ऑफ रोडिंग. आता आपली गाडी आहे तेवढी कॅपेबल, तर करायला काय जाते थोडी ऑफ रोडिंग. तर आता शॉर्ट राईड आहे ही आपली. शॉर्ट म्हणजे खूप एवढीशी राईड आहे ही. पण एवढीशा राईडला निघताना पण काय प्रॉब्लेम झालेत मी तुम्हाला सांगतो. आपला जो माईक आहे त्याचा माईकचा फिल्टर असतो ना, तो पडला आहे. आणि आता माईक पूर्ण प्युअर आहे, म्हणजे माईकच आहे, फिल्टर नाही आहे त्याच्यावरती. जे म्हणजे आता बेसिकली जे लोक मोठं ब्लॉग करत असेल किंवा ज्यांना काही शूट वगैरे करायचं नॉलेज असेल त्यांना माहिती असेल, एक फिल्टर असतो कापसाचा, ठीक आहे, तो नाही आहे. त्यामुळे आता माईक सगळीकडचा आवाज खेचत असणार. तर तो एक बघावं लागेल एडिटिंगमध्ये कसं आहे काय आहे. आणि गाडी पण घाण आहे बघा. इथं कबुतरांनी पाहुणे सोडलेत ना, इकडे पण सोडले मिररवरती. सो गाडी पण घाण आहे. एकदम अचानक भयानक झालं आहे. प्लॅन रॅन्डम प्लॅन आहे. राहुल बोलला जाऊया, बोललं जाऊया तिकडे जाऊ, मस्त बघू. पहिला परमिशन घेऊ, तिकडे ड्रोन शॉट घेऊ शकतो का, ड्रोन पण उडू जरा. मस्त चांगला डे आहे, काय फॉग नाही, काय नाही, काय नाही. फॉग पण नाही, स्मॉग पण नाही, काहीच नाही आहे, एकदम क्लिअर आहे, सनी डे आहे. सो बघूया. आता तिकडे जाऊन माहीत नाही तिकडं जर काही वातावरण चेंज असेल तर, पण असंच असायला पाहिजे असा माझा अंदाज आहे. राहुल आहे पाठी. राहुलने स्कूटी घेतली सोबत. त्याला पण आहे ना, राहुलचा विषय काय, राहुल माझ्यासोबत गोव्याला पण चालेल त्या स्कूटीवर. मी जरी याच्यावर असलो स्कूटीवर तर चालेल. त्याला एवढं म्हणजे रायडिंगचं वेड आहे, रायडिंग त्याला आवडते. पाठी पहिल्या गाडी जेव्हा नव्हती ना त्याकडे, पहिलं त्याला ॲज अ पिलियन त्याला बसायला आवडायचं. पण आता गाडी आल्यापासून, गाडी त्यांनी घेतल्यापासून गाडी त्याला चालवायला खूप म्हणजे असं असतं त्याचं की मी पण गाडीवरच येणार, मग कुठं पण असू दे. फक्त सीन काय होतो राईड बीडला कसं आहे, ह्या गाड्या फास्ट चालतील खूप, 100 असे धरून चालणार. त्याची गाडी तेवढी नाही जाऊ शकत ना ऑब्व्हियसली. आता मी पण पहिला स्कूटीवरतीच राईड वगैरे करायचो, तर स्कूटी कुठंच जायची भाई, 90-100च्या बाहेर नाही जायची. आणि स्कूटीला कंटिन्युअसली 90-100 पळवणंही अत्याचार करणं आहे त्या गाड्यांवरती. तर म्हणून थोडंसं हे होतं. पण येतील आता, जसं छोट्यापासून छोटं काही ना काही करत मोठ्यावरती पण उडी जाईलच. पळसप्याला पोचलो आहे आपण. फ्यूल घेऊया. राहुलसाठी स्पीड कमी गेली होती. राहुल आलं पाठीच आहे, ठीक आहे, आलो तो पण. फ्यूल घेऊया, थोडंसं टाकू फ्यूल आणि जर्नी आपली कंटिन्यू होते. हां ठीक आहे ना. तर पेट्रोल पाणी घेतलं आहे आपण आणि बॅक टू रोड.
आता विषय असा आहे ना, सीट आपण अपग्रेड केले, कस्टमाइज केले, टुरिंग सीट बनवले, ठीक आहे. तर आता मला आहे ना थोडंसं लीन होऊन गाडी चालवावी लागली, ज्याच्याने हातावरती प्रेशर येतो आहे. सो आता मी हँडल रायझर्स पण ऑर्डर केले तिचे, हँडल रायझर्स आणि हे फ्रेम स्लायडर आहेत ना खाली, ते पण जाडेवाले ऑर्डर केले. पातळ आहेत ना, शोरूमचे आहेत, बाय डिफॉल्ट जे लागून येतात तेच आले आहेत ते. तर इथे मोठेवाले मागवलेत आणि आपलं हँडल रायझर मागितलं. पुलबॅकवाला नाही मागवलं हँडल रायझर, नॉर्मल आपलं हाईटसाठी. कारण की आता असं खूप लीन होऊन चालावं लागतं, हातात दुखतं, हात आहे ना पेन करतात. तर ते घालवण्यासाठी रायझर, अरे भाई असं वाटतं की झालं आता आपली बाईक रेडी आहे. पण नाही, काहीतरी केलं ना का नंतरला दुसऱ्याची आपल्याला थोडी कमी वाटते, मग ते पण करावं लागतं. ते बोलतात ना की काही म्हणजे कुठलाही क्षेत्र किंवा कुठलीही गोष्ट कंप्लीट नाही आहे, काही ना काही असतं छोटं मोठं काही ना काही. काय गाडी आहे ना 740 आहे, BMW पॉवर गाडी आहे, पॉवर. हिची ग्रिल एक नंबर आहे, हिची ग्रिल एक नंबर आहे. आता इथं नाही दिसणार, जाऊ दे. तर आता क्रॉस करतोय शेडूंग टोल नाका, एकदम जवळ आहे यार. एक हार्डली मी सांगू का 18-20 किलोमीटरच असेल नडाळ टेम्पल आपल्या घरापासून, जिथून आपण स्टार्ट केलं तिथून. मॅक्सिमम 22-23, त्याच्या तर वर नाही, एवढं जवळ आहे. राहुल पण आहे पाठीत, राहुल नाही छोडेगा भाई. एक तो त्याला एक मोमेंटम भेटला ना, आता स्कूटीला पण रॉकेट बनवतो. डेंजर आहे, हेवी ड्रायव्हर आहे, हेवी ड्रायव्हर. तर पोचलो आपण चौकला. चौक इथनं 500 मीटरवरतीच आहे. चौकच्या अगोदर हा लेफ्ट आहे, इकडे बघा. चल आला राहुल पण. चौकच्या अगोदर हा लेफ्ट आहे, इकडनं आपण जातो टुवर्ड्स नडाळ टेम्पल. नडाळ बोललो, सॉरी, नडाळ टेम्पल. रस्ता असाच आहे, जेव्हापासून म्हणजे मंदिर ओपन झालं ना तेव्हापासून रस्ता असाच आहे. पावसाळी थोडी हालत अजून खराब होते, आता पण खराबच आहे, एवढी काय चांगली नाही रस्ता. म्हणजे ते इथं पण थोडंसं हे आहे नाही का, थोडं कठीण रस्ता आहे, पण नजारा हा एक नंबर. तो स्पॉटच जबरदस्त आहे. हे बघा आलं JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था, सुस्वागतम. उलटा वाचलं मी, त्याचं तुम्ही सुलटा करून टाका. हो तर गाडी, बाईकची पार्किंग वेगळी आहे, कारची पार्किंग वेगळी आहे. आपण लावूया बाईकच्या पार्किंगमध्ये. टू व्हीलर पार्किंग. क्या था ये, असं वाटतं बिल्डिंगमधनं गाडी काढली, स्टेशनला जाऊन रिटर्न आलो. तर गाड्या दोन्ही इथं लावल्यात आणि इथं चाललो आता चप्पल स्टँडला, चप्पल काढून मग वरती मंदिरात. हे मंदिर आहे. लगेच स्नॅप ओपन केलंय, स्नॅप काढतो राहुल. आम्हाला पण दाखव ना, चालेल.